तर बाबांनो, आता लांबचा प्रवास आहे म्हटल्यावर आंघोळ पाण्याचा विचार जरा केलाच पाहिजे. ते कसं झालं, शेतात शान इसकटल्यासारखा कसा अवस्था होते का नाही, तशा अवस्था झाल्या बघा, काय सांगू. मग काय फायनली हौदापर्यंत गेलो. हौद बघून असं वाटलं लागलं आंघोळ करू का नको. एवढं शेवाळलं होतं ना, किडं तयार झालं त्यात. आणि म्हटलं अंगाला काहीतरी उठायचं, अगोदर घरापासून लांब आहे, काय करायला नको. तेवढ्यात एक नजर गेली एका तळ्यात. ते तळं बघून असं वाटलं लागलं की हा एवढा स्वच्छ हौद असा घाण झाला आहे, ते तळं बघून तर कसं झालं असेल. राहू दे म्हटलं आंघोळ करायचं. मग काय रेप राईट चालू झाली की बेंगलोर हायवेला लागलो. त्याच्या आईला म्हटलं एवढं सगळं केलं, पण आजपर्यंत ह्यांच्यासारखा ओव्हरटेक मला करायला जमलाच नाही. फायनलमध्ये बेंगलोरमध्ये आलोच. ट्रॅफिक जाम लागलं होतं, बोलायचं काम नाही. बसून बसून आंग आंबलं अहो. मग काय पेट्रोल पंपामध्ये गेलो, डिझेल टाकलं, टाकी केली फुलमध्ये. आणि डिझेल टाकल्यावर मग सुट्टी आहे का, पुढं आलो. चहाचं नियोजन जरा लावायला लागते म्हटलं ड्रायव्हरांना. चला जाऊया म्हटलं चहा पिऊन या. मग काय चहा पिलो की नाही, बघा तुम्ही आता पुढं काय होते. चहा पिलो, चहाचा एक घोट घेतलाच, तेव्हा समजलं हा चहा नाही, हे फक्त गरम पाणी आहे. गरम पाणी पिलो, बरं वाटतं जरा. मग काय फायनली पुढं आलो, गाडी चालवाय बसलो की नादी खुटच. नादच करायला नाही. चहा पिलोय म्हटल्यावर तरी आलीच पाहिजे गाडी चालवायला. मॅप लावूनच गेलो ओव्हरटॅक करत. आणि सिंगल पदरी रोड होता, सिंगल पदरी. नाद खोळा. मग काय फायनली दुसऱ्या दिवशी आलो, गाडीतनं उतरलो. सकाळी झालो आहे 6 वाजता. उतरल्यावर तुम्हाला माहीतच आहे, ड्रायव्हरला 2 गोष्टीपासून कोण अडवू शकत नाही. एक म्हणजे माहीत आहे तुम्हाला, चहासाठी, आणि दुसरी म्हणजे 90साठी कोण थांबवू शकत नाही. ते घ्यावंच लागते, त्याशिवाय कसं आहे ओव्हरटॅक करायला जमत नाही. प्या कचकाडून प्या, सुट्टीच नाही. मग काय फायनली त्या पुढं जरा आलो. पाक घामाजलो होतो म्हणून शर्ट काढला होता, टायरवर बसलो होतो. आता जाऊया म्हटलं, 500चं डिझेल टाकले, थोडंफार कमी जास्तला म्हणून. चला आलो 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 आलो. तेवढ्यात म्हणत 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 12 वाजले गाड्यात. सुट्टीच नाही. मला वाजले की 12, काय म्हणतात किती वाजले की 12 मला जाऊ दे ना घरी. तसं फायनली आलो सेंटरला. हा माल होता, हा माल त्यांना द्यायचा होता. आपल्या महाराष्ट्रामधून आणला होता. त्यांची काहीतरी कंपनी आहे, आता कुठली कंपनी आहे त्याचं काय करतात काय आपल्याला माहीत नाही. असं सपोर्ट करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.